संभाजी महाराज त्यांच्या पत्राने पावन झालेल्या या भूमी शाहू फुले व आंबेडकर यांच्या विचारांनी फुललेल्या या भूमी आम्ही इंग्लिश स्कूलवाडा या शाळेचे विद्यार्थी एक सविनय अभिनय सादर करीत एक पथनाट्य आणि आमच्या पथनाट्याचा विषय आपले संविधान आपले संविधान आपले संविधान। आज किनाला खबर काही समाजकंटकांनी संविधानाला प्रती जाळला काही समाजकंटकांनी संविधानाला प्रती जाळला। काय संविधानाला प्रती जाळला काय चाललंय काय आपल्या देशात? संविधान संविधान म्हणजे काय असतं तुला माहिती आहे का? संविधान हे काय असतं मला पण माहिती आहे। हा कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे का? अगं हो ना ते पण संविधान संविधान खूप दिवसापासून आहे। संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान हे सांगण्यासारखं मला संविधानाबद्दल काहीच माहिती नाही। पाहिलं नागरिकांनो हा आहे आपला भारत देश। इथे लोकांना हे सुद्धा माहिती नाहीये की भारतीय संविधान म्हणजे काय असतं। संविधान म्हणजे काय असतं हे माहिती असण्याची वाचायचं नसायला हवं। कोणत्याच गोष्टीचा भानच नाही। मला सांगा इथं उपस्थितांपैकी किती जण अवांतर वाचन करतात? आणि हो मी वाचते। अगं मी कुठलं पुस्तक वाचत नाही माझ्या मोबाईलमध्ये ॲप आहे त्याच्यातून मी वाचते। हो वाचते। तुम्ही जे कुठली स्टोरी बघितली असते सापडी हो रील बघत असते तुझ्यासारखी ना एखाद्या फोटो काढते थांबून मारू का थांबून मारू मग तुम्हा पोरींना दुसरे उद्योगधंदे तरी काय दिवसभर इंस्टाग्राम स्नॅपचॅट फेसबुक त्याशिवाय सुचते काय तुम्हाला? ए पबजी गप आम्ही तुझ्यासारखा अख्खा दिवस गेम नाही खेळत खेळोगे पबजी पबजी नाही फ्री फायर खेळतो फ्री फायर आणि तुमच्यासारखा अख्खा दिवस मेकअप लावून हिंडत नाही मी फोटो काढत। असे काय ना कधी फायर काढेल ना आम्हा पोरी मध्ये तुझं काय काम रे? अरे शांत बसा रे काय गोंधळ लावलाय इथे आपल्या संविधानाचा अपमान झालाय आणि तुमचं काय बोलतात चाललंय? हो मग यांना संविधान हो मग यांना मोबाईल शिवाय समजेल तेव्हा ना आता ठेवतील व्हॉट्सअपला स्टेटस पाठवतील व्हिडिओ आणि करतील समाजात ते निर्माण काय जाऊ दे रोज मरे त्याला कोण रडे? हो बरोबर आहे तुझं पण आपल्याला काय करायचं आहे आपण तरी ते संविधान म्हणजे काय हे समजावायला जमलो आहोत। हो संविधान म्हणजे काय हे सर्वांना माहित असणे काळाची गरजच आहे। चला तर मग जाणून घेऊया भारताचे संविधान। ऐका तर मग आपल्या भारत देशात संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो। संविधान दिनालाच राष्ट्रीय विधी दिन असे सुद्धा म्हणतात। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी एक समिती स्थापन केली गेली। अनेक बैठक व चर्चासत्रांतर ह्या समितीने सादर केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1947 रोजी संविधान सभेने स्वीकारले। जानेवारी 1948 रोजी भारताच्या संविधानाचे पहिले प्रारूप एक चर्चेसाठी मांडले गेले। यावर 4 नोव्हेंबर 1948 रोजी चर्चा सुरू झाली। ती चर्चा एक दिवस नाही 2 दिवस नाही तब्बल 32 दिवस चालली। या कालावधीत 7,635 सुधारणा प्रस्तावित केल्या गेल्या ज्यापैकी 2,473 वर विस्ताराने चर्चा झाली। तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस संविधान सभेची बैठक चालली। या दरम्यान संविधानाला अंतिम स्वरूप देण्यात आले।
26 नोव्हेंबर हा आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संविधान दिन हा साजरा केला जातो. 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानावर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू केले गेले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. अरे संविधान म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना हक्क मिळवून देणारा हा पवित्र ग्रंथ आहे. असा पवित्र ग्रंथ पेटवताना लोकांना लाज कशी नाही वाटत? आज आपल्या देशाची लोकसंख्या 100 कोटीच्या वर गेली आहे, तरी सुद्धा अनेक जाती धर्माचे लोक येते गुण्यागोविंदाने नांदत आहेत व आपले हक्क बजावत आहेत. हे फक्त आपल्या संविधानामुळे शक्य झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची संविधान लिहून अंमलात आणले. त्या संविधानाचा अपमान करताना लोकांना काहीच वाटू नये हीच मोठी शोकांतिका आहे. आपल्या भारतीय संविधानाने म्हणजेच आपल्या राज्यघटनेने आपल्याला 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यातला पहिला हक्क म्हणजेच समतेचा हक्क. आपल्या भारतीय संविधानाने समान नागरिक कायदा हा लागू केला आहे. त्याचमुळे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे समान नियम आहेत. दुसरा हक्क म्हणजे स्वातंत्र्याचा. आपल्या संविधानाने आपल्याला आपले स्वातंत्र्य जोपासण्याचा हक्क दिलेला आहे. तिसरा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. जर आपल्यावर कोण अन्याय अत्याचार करत असेल तर त्या विरुद्ध आवाज उचलण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानानेच दिला आहे. चौथा हक्क म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आपल्याला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार हे संविधानाने दिला आहे. आणि 5वा हक्क म्हणजे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. या हक्कात आपण आपल्या आवडीनुसार शिक्षण घेऊ शकतो व आपल्या संस्कृतीला जपू शकतो. सगळ्यात शेवटचा व महत्त्वाचा हक्क घटनात्मक उपयोजनाचा हक्क. या हक्कामुळे आपल्याला आपले इतर मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवता येतात. अशा प्रकारे संविधानाने आपल्याला विविध प्रकारचे हक्क मिळवून दिले आहेत. हाच संविधानाचा मोठा गौरव असेल. अशा प्रकारे संविधानाने आपल्याला विविध प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि अशा संविधानाचा गौरव करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर एक गीत सादर करीत आहोत आणि त्या गीताचे बोल आहेत, सोडवा संविधान हो सोडवा संविधान. भाळावरी काळोखाच्या भीम उजेड कोरतो काळ्याईच्या उरात भीम लेखण्या पेरतो गमाये भीम लेखण्या पेरतो शोधू लोकशाही लोक मेले उरलीशाही गेला रे बाई गेला देशाचा परान
का केलं आणि या संविधानाने आम्हाला काय दिलं? छान छान तुम्ही मताचे राजे, तुम्ही मताचे राजे, मतदार बंधू सांगा तुमच्या मताचा हक्क कुठून आला सांगा. तुम्ही चालक मालक पुढारी दादा सांगा. तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा. तुम्ही मीडियावाले पेपरवाले सांगा. तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा. जरा व्यक्तीला रस्ता सुरेल कळा. खुला रस्ता का चॅनल वाला म्हणा. तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा. तुमची वकिली कशी काय चालते ते तरी सांगा. तुम्ही मतदार बंधू सांगा. हो सांगा. तुम्ही पुढारी दादा सांगा. तुम्ही पेपरवाले सांगा. वकील दादा सांगा. हो संविधानाचा